आणि बघ बस त्या मीतूपासून जरा लांबच राह, कळलं? जेव्हा मी तुला बघितलं तेव्हाच कळलं मला विचित्र मुलगी आहे म्हणून. आली काय, गच्चीत गेली काय, मला अंदाज होताच. तो कुठं होता? का तोही तिच्या बरोबरच होता? तो कोण, शिव? हा, त्याच्याविषयी बरीच माहिती आहे तुम्हाला. होता कुठं तो? अहो, त्यावेळी तो आपल्या स्वयंपाकघरात होता. आईला गॅसचं सिलेंडर लावून द्यायला मदत करत होता. तुम्हाला त्याचीच मदत पाहिजे होती. मग काय करणार? त्यावेळी गौरीच्या आईचं नवरा घरी नव्हतं ना. म्हणान माका मला अंदाज होताच मुलगी गडबड आहे. तू तिच्या भानगडीत पड नको, कळलं का? दूर राहा तिच्यापासून. अहो, तुम्ही टोकाची भूमिका घेताय. टोकाची काय? तिच्या अजून हिचं अडणार आहे काही? अहो, गौरी बरोबर काम करते ना तिच्या ऑफिसमध्ये. रोज भेटीगाठी होणारच. अगदी समजा ऑफिसमध्ये दिसली, पहिलं टाळायचा प्रयत्न, त्यातून त्यांनी बघितलं, हाय हॅलो कर, आपल्या स्वतःच्या फोनवर बोलत राहा. कुणाशी? माझ्याशी, म्हणजे त्यांच्याशी बोल असं म्हणताय. अगो पण मग 1 रुपया खर्च होतो ना. अगं नाही नाही, आपण बोललो तर 1 रुपया खर्च होतो. गौरीने फोन केला तर नाही होत. अच्छा, नाही ते काम कर, तू मला फोन करत जा, मिस कॉल दे, मी तुला फोन करतो ऑफिस मध्ये. ठीक आहे? हो बाबा. मग झालं? ठीक आहे, मी पापड आणते. चल गो, मी पण येते. अगं अगो आईल. अगं बसच नाही, काय आहे? गौरी, हे बघ, तुका पडूचा साथ नको पडू, पण मी या प्रकरणात पडणार आहे. मका आवडता. आजी काही काय? काही काय काही नाही. हे बघ, मका मज्जा येते. मी पडणार आहे. आणि तुझे बाबा म्हणतात ना, तसं प्रेमात इतकं काय वाईट नसतं गो. ए, काय तुमची दोघींची काय मीटिंग चालू आहे? चला काय नाही, जेवायला चला. हा. आई, आता पुरे. हा, हो हो हो. काय काय खलबत चालली आहे दोघींची? येतय गो, येतय. या आता. काय नाही बाई, जा तू. येतय आम्ही. ही तुझी आई आहे ना, ती बाबांसारखीच वागूक लागली आहे. आजी अगं नाही तर काय, अगो गरीब पोरं आहेत ती, त्यांना मदत करू नको. मी तुला सांगते गौरी, मी एखाद्याच्या डोळ्यात बघितलंय ना, ते माका बरोबर कळता. इथं प्रेम हा तर नाही. अगो काय झाला? काय ग, काय पडलंय? काय नाही माझ्या हातून पडला चुकून. सॉरी सॉरी आजी. अगो गौरे, हे बघ, माका एक सांग, माका एक प्रश्न पडला. हा, तू म्हणतस की त्या शिवचं मितूवर प्रेम नाही, बरोबर? पण ते शिवच्या डोळ्यात माका प्रेम दिसता हो. हो, कोणावर प्रेम करता? झालं लिहून? कुणीतरी भरलेली बादली आपटली आहे. काय? कुणीतरी भरलेली बादली आदळली आहे. बर, म्हणा पाढे म्हणा. अरे म्हणायचे पण आहेत, लिहायचे आणि म्हणायचे. 7 एके एकीकडे लिहायचं पण. 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28. स्पष्ट. ऑफरची किल्ली दे, मी आज घेऊन येतो. तुला आज नव्याने वाद करायचा हुरूप आलाय वाटतं. हे बघ, मी सकाळपासून अतिशय शांतपणे बोलतोय तुझ्याशी. माझ्या समोर मोठ्याने बोलू नकोस. 7 8 गौरे, डबा घे. अगं लक्ष नको देऊ तिकडे, त्यांचा नेहमीचाच हा. माका हसून दाखव. आणि माझी बाय. घ्या. काय चाललंय बघा तुमच्या घरात? निशा, तू आज चल. का सगळ्यांसमोर का नको? ह्यांच्यासाठीच चाललंय ना सगळं. तू आज चल, इथे बाहेर सगळ्यांसमोर नाटक करू नको. आज चल, आज चल म्हणतो ना. चला, नाही येणार मी आज. तू आज चल. सोड माझं. माझा ऐक. दादा दादा काय झालंय आता? गौरी तू थांब ग. निशा तू आज चल. चल. नाही येणार मी. हात सोड माझा. अरे नची, सोड दे हात. मुलांना तुम्ही चला आता घरी जा. हा, बाकी उद्या करूया आपण.
जा जा जा. तुला नाटकं करायची तिथे सगळ्यांसमोर? हा आज चल म्हणतोय ना. नाही येणार, मी सांगितलं ना तुला. अरे काय चाललंय? आजूबाजूला कोण आहे याचं तरी भान ठेवा ना. निशा तू तरी मला नका सांगू आई, तुमच्या मुलाला सांगा. दागिने हवेत त्याला माझे. कधीपासून मागे लागला, डोकं फिरवून ठेवलंय. वहिनी वहिनी शांत हो तू. मी पाणी आणू का तुझ्यासाठी? नाटकी बाई आहे ही. आई तू हिचं काही ऐकू नकोस. हा काय ऐकू नकोस? काय चुकीचं बोलतेय मी? माझ्यामुळे गेली तुझी नोकरी. मी सांगितलं तुला ऑस्ट्रेलियाला जाऊ नकोस. निशा तू गप्प बाईस. तू गप्प बस. बाबांच्या सांगण्यावरनं ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय तू बदललास. सोन्यासारखी आलेली संधी घालवलीस. तुझी नोकरी गेली त्यात माझा दोष आहे? दिशा अगो जाऊ दे गो, आपण नंतर बोलू ना. का नंतर? मला आत्ताच बोलायचंय. माझे दागिने लुटायला निघालाय तो. अरे पण नचिकेत तुला कशाला हवे तिचे दागिने? मिरवायला. हा घरात खर्चाचे पैसे द्यायला पगार नाहीये. माझे एक एक दागिने विकून घर चालवायचंय त्याला. नचिकेत अरे तुला कोणी काही बोललंय का? मीही हेच बोलले त्याला. ज्यांच्यामुळे नोकरी गेलीये ना ते खाऊ घालतील तुला. आणि आता तुझ्या खर्चाचे पैसे सुद्धा ना त्यांच्याचकडे माग. तू गप्प बैसा निशा. आधीच सांगतो मी तुला. कोणी दिले का तुला दागिने? मीच दिले ना. उपकार नाही केलेस, बायकोय म्हणून दिलेस. ए नची जाऊ दे. हा जाऊ दे. शांत व्हा तुम्ही सगळे. नाही काय गरज पडली की कामी येतील म्हणून प्रत्येक वेळेस हट्टानं माझ्याकडनं हिने दागिने करून घेतले. कधी कधी तर मी त्यासाठी घरी खर्चाला पैसे सुद्धा कमी दिले. आणि आता जेव्हा गरज आहे तेव्हा हिचा हलकटपणा बघ कशी करते. नची जास्त बोलू नकोस. गप्प बस. नाही नाही बोलू दे ना. काय करणार आहे? काय करणार आहेस तू? मारणार आहेस मला? मारून दाखव मग बघ मी काय करते ते. हे बघ निशा तू. गो बायो गप्प बस. आमका नकोय तुझे दागिने. नाही पण मला हवे ना. आणि आता तर हवेच आहे. हवेत ना? हो. मग जा शोध त्या विकीला. घेऊन गेला तो विकी सगळे दागिने. काय? पण तू त्याला का दिलेस दागिने? अगो निशा काय बोलतस तरी काय? नाही 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 ही खोटं बोलते. दागिने लॉकर मध्येच आहेत. घेऊन गेला विकी सगळे दागिने. तुझ्या घरच्यांमुळे गेलेत माझे दागिने. आणि म्हणूनच तुझे बाबा आता गप्प आहेत. अगो त्यांका कशाला मध्ये आणतस? हा उगीच काय तर तोंडे गेल ते बोल नको. हा आई तू शांत बस. आता सगळ्यांनी भांडायचंय का? हे बघ निशा तू सरळ सरळ सांग दागिने कुठे आहेत ते. घेऊन गेला ह्यांचा विकी. तुझे घरचे फार जवळचा मानायचे ना त्याला. तुझी आजी तर तुझ्याहून जास्त प्रेम करायची त्याच्यावर. आणि तुझी आई त्याला मुलगा मानायची. आणि तुझे बाबा ते या घरचा जावई करणार होते ना त्याला. गौरीचं लग्न त्याच्याबरोबर ठरलं म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला. काय चुकलं माझं? माझी सगळी स्वप्न मोडली. ऑस्ट्रेलियाला जायची संधी गेली. आणि ह्यांचा होणारा जावई 11व्या मजल्यावर मला घर देणार होता. तो फसवून गेला. ऑस्ट्रेलियाला गेलो असतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. नाही ना गेलो परदेशात. मग आता ह्याच्याकडनं पण डबे करून घ्या. मला नाही भेटायचं तुला. मला नाही बोलायचं तुझ्याशी. एकटं सोड मला. माझे आई बाबा आहेत माझी काळजी घ्यायला. माझ्या घरात जे काही चाललंय त्याचा विचार करायचा आहे मला. तुझा विचार नाही करायचा आहे मला. नकोय मला हे सगळं. मला आवडत नाहीये. घुसमट होते माझी. हे बघ तू आमचा शेजारी आहेस. या पलीकडे आपलं काहीही नातं नाहीये.